चला, सांगा मला एखादं ए ग्रुपचं वाक्य. ते आपण सेट करू. हा. फंडामेंटल टू ए ग्रुप सेट. ए ग्रुप मध्ये आपल्याला बनवायचे सब्जेक्ट प्लस हॅव प्लस रिमेनिंग पार्ट. ए म्हणजे हॅव आहे ना. हॅव प्लेस डबल रोल हेल्पिंग वर्बचा पण आणि मेन वर्बचा पण. जेव्हा हॅव हे मेन वर्ब आपण गृहीत धरतो तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला डू घेऊन त्याचा सेट बनवायचा आहे. सेट बनवायचा म्हणजे क्वेश्चन आ आ आ हे ना, हे मेन वर्ब असल्यामुळं आपल्याला सेट बनवण्यासाठी काय लागतंय? हेल्पिंग वर्ब डू लागतंय ना. काय हेल्पिंग वर्ब काय घेतलं इथं? हे मेन वर्ब असल्यामुळं वॉन्टच्या वाक्यामध्ये दुसरं हेल्पिंग वर्ब नव्हतं म्हणून डू आपण बॉरो केलं होतं. इन द सेम मॅनर जेव्हा जेव्हा आपण हॅवला मेन वर्ब असं गृहीत धरू तेव्हा तेव्हा आपल्याला डू घ्यावा लागेल. त्याच्यामुळं दोन्ही पद्धतीने आपल्याला याचा हॅवचा सेट बनवायचा. ठीक आहे. चला सांगा मला वाक्य एक. एक वाक्य सांगा. कर्त्याकडे कर्त्याला कर्त्याजवळ कर्त्याचे आमच्याकडे म्हणून चालतंय ना. हो हो. आमच्याकडे ट्रेनचा पास आहे. रेल्वे पास आहे. काय होईल पहिलं वाक्य? वी हॅव रेल्वे पास. आमच्याकडे रेल्वेचा पास आहे. नंबर टू, वर्बल क्वेश्चन आपण बनवतो. काय शेवटी का म्हणजेच वर्बल क्वेश्चन आहे. रेल्वेचा पास म्हणजे रेल्वे पास आहे का. मग आमच्याकडे विचारत नाही तर मग काय म्हणा, तुमच्याकडे आहे का म्हणा. कारण स्वतःला क्वेश्चन नाही विचारत आपण. मग का असल्यामुळं हेल्पिंग वर्ब कुठे जाईल? सुरुवातीला जाईल. आणि काय होईल मग? हॅव वीच्या ऐवजी, कारण आम्हीच्या ऐवजी तुम्ही केलंय आपण इथं. हॅव यू रेल्वे पास. समजतंय का? आता हे हॅव आपण सुरुवातीला घेतलं कारण हॅवला आपण हेल्पिंग वर्ब कन्सिडर केलं. काय कन्सिडर केलं आपण? हेल्पिंग वर्ब असं कन्सिडर केलं. जर आपण हॅवला मेन वर्ब कन्सिडर केलं तर हॅव जागेवर चालत नाही. ते रिमोट येऊन सॉफ्टवेअर बसतंय. त्यानंतर पेमेंट वाढलंय. जागेवर चालत नाही. मेन वर्ब हा मेन वर्ब राहते. हेल्पिंग वर्ब पण कोण येतंय? बाहेरची बाई येते कामाला. हा, मग ते हलत नाही. मग डू यू वीच्या ऐवजी येईल. समजतंय का नाही? येस और येस. बाकी आहे तसंच, काही फरक नाही. हॅव रेल्वे पास
कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाल घ्या, दोघांपैकी काहीही चालेल. पण सर तरी पण कोणतं बरोबर आहे, कोणतं वापरायचं, कोणतंही वापरा. चपाती खा किंवा भाकरी खा, आवडेल ते खा, दोन्ही उपलब्ध आहेत. समजतंय का? हाच एक मुद्दा आहे, एकमेव 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 मुद्दा आहे. आ आ ते तुला वापरायचंय भाई, तुझ्या म्हणण्यानुसार. त्या समोरच्याला चपाती दे किंवा भाकरी दे, समजायची काही गरज नाही. तुला काय वाटेल ते वापरायचं ना, समजलं नाही. आलंय म्हणून काय सांगणार थोडीच आहे. हॅलो मी आता हेल्पिंग वर्ब आहे, हॅलो मी मेन वर्ब आहे. तात्पर्य इट इज युअर चॉईस वेदर टू से दिस वे और दिस वे. हॅव यू रेल्वे पास और डू यू हॅव रेल्वे पास. समजा हॅव यू पेन और डू यू हॅव पेन. तुझ्याकडे पेन आहे का हे तुला वाक्य बोलायचंय, लक्षात घे. मग तुझ्याकडे दोन ऑप्शन आहेत ना, हॅव यू पेन बोल किंवा डू यू हॅव पेन बोल. हॅव यू पेन ज्यावेळेस बोललो आपण त्यावेळेस हेल्पिंग वर्ब म्हणून हॅव काम करतंय. डू यू हॅव पेन बोललो तर हेल्पिंग वर्ब म्हणून डू काम करतंय. हॅव हे मेन वर्बचं काम करतंय. हे तुझ्याकडे ऑप्शन आहे. नाही पण समोरचा लेफ्टी आहे का राईट आपल्याला कसं समजायचं? समोरचा नाही, आपण लेफ्टी का राईटी, डाव्या हाताने दे किंवा. हे एवढं सोपं आहे. तू हे समज की हा तुझा राईट हँड आहे, हा तुझा लेफ्ट हँड आहे आणि समोरच्या माणसाला मारायचंय. मग कोणत्या हाताने मार सर, आपल्याला कसं समजणार आता कोणत्या हाताने मारायचे? तुझ्या मनावर आहे ना तुला कोणत्या हाताने मारायचे. हॅलो, समजतंय का? हे एवढं सोपं आहे. मग सर हा हात कसं काय आला? अरे बाबा हा या हाताला पट्टी बांधली असेल ना, समजतं का नाही? तुला हा हात ज्यावेळेस स्ट्रॉंग वाटेल त्यावेळेस तू हा हात वापरणार आणि ज्यावेळेस तुला हा हात स्ट्रॉंग वाटेल त्यावेळेस हा हात वापरणार. कोणत्या हाताने मारायचे ते तू ठरवायचं, समजतं का नाही? तो हे वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रकार मी प्रयत्न केलेला आहे. समजतंय? येस ऑर येस? निघालं कन्फ्युजन की हे कोणतं वापरायचं? कोणतंही वापरा, इट्स युअर चॉईस. आता तुमच्याकडे हेल्प सॉरी काय वर्बल क्वेश्चन आहे. वर्बल क्वेश्चन असेल तुम्हाला डब्ल्यूएच क्वेश्चन बनवता येईल. कसं बनवता येईल? कोणताही अर्थपूर्ण डब्ल्यूएच क्वेश्चन बनवण्याचा प्रयत्न करा. त्या ठिकाणी डब्ल्यूएच शब्द सुरुवातीला लिहून वर्बल क्वेश्चन तसाच्या तसा डब्ल्यूएच शब्दानंतर वापरला की डब्ल्यूएच क्वेश्चन तयार होईल. सपोज कोणाकडे नंबर 3 डब्ल्यूएच क्वेश्चन असतो. कोणाकडे रेल्वे पास आहे? लक्षात घ्या, मी तुम्हाला परवा काल सांगितलं होतं, आठवतंय का नाही? काय सांगितलं होतं? कडे आहे म्हणजे काय? कडे आहे म्हणजे काय? हे आहे. आणि कोण म्हणजे काय? मग हो येणार इथं, काय येणार? हो. हा पुढं, होच्या पुढं हो. हा, आता लक्षात घ्या प्रॉब्लेम काय आला बघा. हु हे काय आहे? एक वचन सांगते आपल्याला, एक वचनचा भास होतोय. त्यामुळं आपण काय करायचं? बेटा याला आपण एक रुपये ठेवण्यासाठी काय करायचं? मग कोणाकडे नाही म्हणायचं, काय म्हणायचं? कोणाकडे. यानं काय होईल सर? यानं सब्जेक्ट हा ए ग्रुप मध्येच राहील. कोणाकडे म्हणलं की तो बाय डिफॉल्ट बी ग्रुप मध्ये चालला ना, मग हु हॅव नाही येणार, हु हॅज येणार. त्याच्यावेळी जर आपल्याला त्याला ए ग्रुप मध्ये ठेवायचं असेल तर मग कोणाकडे. कोण कोण म्हणजे काय? हु ऑल. पुढं काय करायचं? हे बोट ठेवायचं वर्बल क्वेश्चन वर. हा बोला. हा हा, यूची गरज आहे का? कारण यू कुठं आलंय? इथं आलंय ना सब्जेक्ट मध्ये. राहिलं काय? आता तुम्हाला काहीतरी आठवलं का नाही? बघू आठवतंय का नाही. बरं, दुसऱ्या पद्धतीने काय होईल?
बोला. हा. पुढं. मग तुम्हाला काही लाज शरम अक्कल बिक्कल प्राप्त होते का इथं? काय करणार नाही? काय करणार नाही? अंदर वाली बाहर वाली मर्डर हो जाएगा यहाँ पर फिर. अच्छा अच्छा, के. आता आठवलं. कारण का सब्जेक्ट पळून गेला की लक्षात ठेवायचं. सब्जेक्ट जेव्हा जेव्हा डब्ल्यूएच मध्ये आला तेव्हा तेव्हा तिथं भांडणाचं पद्धत, भांडणाचा प्रकार होऊ शकतो. कारण इथं परत अंदर बाहर है. ये बाहर वाली है, ये अंदर वाली है. आमने सामने आएगी, गला फाड़ देगी, चीर देगी, मर्डर करेगी. उससे अच्छा भाई इसको लिखो ही मत. तो प्रसंग येऊ द्यायचा नाही. समजतंय का? पुढं. तुमच्याकडे किती दिवसांसाठी काय रेल्वे पास छे आहे? काय होईल मग? फॉर हाऊ मेनी डेज? वर्बल क्वेश्चन वर बोट ठेवा. हॅव यू रेल्वे पास और फॉर हाऊ मेनी डेज? हा. डू यू हॅव यू मध्ये असल्यास काय अडचण नाही. या दोघांची भांडण नाही होणार. रेल्वे पास. आता या वाक्यात देखील डबल अर्थ होतो बरं का. तुमच्याकडे किती दिवसांपासून आहे हा अर्थ देखील अर्थ होतो याचा. त्यामुळं तुम्हाला ते सिच्युएशन बेस्ड वापरावं लागेल. समोर समजून येईल. मग ते नाही समजलं तर म्हणायचं टिल टिल हाऊ मेनी डेज, अप टू हाऊ मेनी डेज हॅव यू रेल्वे पास और डू यू हॅव रेल्वे पास? समजतंय? येस और येस? चला आपण निगेटिव्ह मध्ये जाऊ. काय होईल मग? आ रेल्वे पास नाही. काय होईल इकडं? वी. हा. आता हे हेल्पिंग वर्ब आहे पहिल्या केसमध्ये. मग इथं आपल्याला नॉट लिहिता येईल. लिहिता येईल का? वी हॅव नॉट काय? निगेटिव्ह नेहमी दोन प्रकार लिहितो आपण. कसं लिहिता येईल त्याला? वी हॅवंट रेल्वे पास. बरोबर. हे दोन नसून एकच आहे हे तर मान्य करता की नाही? सॉरी, हे दोन नसून एकच आहे. याचा हा शॉर्टकट आहे. क्लिअर? पुढं दुसऱ्या पद्धतीनं जर आपण याला मेन वर्बची भूमिका दिली या हॅवला, तर हॅव नंतर नॉट लिहिता येईल का? हॅव नंतर नॉट लिहिता नाही येणार ना. आपल्याला नॉट लिहायचं तर काय करावं लागेल? जसं आय डू नॉट वॉन्ट लिहिलं होतं आपण, बरोबर आहे का? आय वॉन्टचं काय केलं होतं? आय डू नॉट वॉन्ट. आय वॉन्ट नॉट नव्हतं केलं ना आपण. तसं जर हॅवला मेन वर्ब आपण आहे असं गृहीत धरलं तर आय हॅव नॉट, जसं आय वॉन्ट नॉट नाही लिहिलं तसं आय हॅव नॉट नाही लिहिता येणार. इन दॅट केस आपण हेल्पिंग वर्ब दुसरं घेणार आणि काय? आय वी डू नॉट हॅव, आय डू नॉट वॉन्ट. समजतंय का नाही? बरं, वी घेऊ का इथं पण? इथे घ्या. समजतंय? वी वॉन्ट, वी डू नॉट वॉन्ट, वी हॅव आणि वी डू नॉट हॅव. समजतंय? पुढं काय? रेल्वे पास. याला आपल्या दुसऱ्या पद्धतीने देखील वापरता येते. म्हणजे दुसऱ्या पद्धती म्हणजे काय? पद्धत नाही काय?
दुसऱ्या प्रकारे लिहिता येते काय? वी डोंट हॅव, डोंट नाही डोंट, वी डोंट हॅव रेल्वे पास. काय अडचण? काही वापरा. चार ऑप्शन्स आहेत आपल्याला. हे दोन्ही एकच आहे, हे दोन्ही एकच आहेत. तसं दोनच ऑप्शन्स आहेत. हे वापरा किंवा हे वापरा. आय हॅव नॉट म्हणा, आय डू नॉट हॅव म्हणा, आय आय हॅवंट म्हणा, आय डोंट हॅव म्हणा, काहीही म्हणा. चार पैकी कोणतंही वापरू शकता. ऑल आर सेम. सेम नाही हा, सेम. शे फरक आहे. ओके. आज तुमच्याकडं हेल्पिंग वर्ब प्रत्येक वाक्यात आहे. आता वर्बल क्वेश्चन म्हणता येईल का नाही? हे सर येस. काय करायचं? यांना घेऊन पळायचं आणि सुरुवातीला उभं राहायचं. बरोबर झाले वर्बल क्वेश्चन. आता आमच्याकडे ज्यावेळेस तुमच्याकडे लिहू आपण. समजतंय का? रेल्वे पास नाही का? काय होईल मग? हॅव यू नॉट. बरोबर. रॅली नाही रेल्वे पास क्वेश्चन मार्क. दुसऱ्या पद्धतीने कसं लिहिता याला? दुसऱ्या प्रकारे हॅवंट तिथं आहे ना, हॅवंट ला घेऊन पडा. हॅवंट यू रेल्वे पास. पद्धत बदला. हा. डू यू नॉट हॅव रेल्वे पास. आहे थोडीशी जागा कमी आहे. थोडासा मी सदुपयोग करतो जागेचा. डू यू नॉट हॅव. हे डू इकडे घेऊन गेलो मी. बाकी आहे तसंच लिहितोय. रेल्वे पास और डोंट यू हॅव रेल्वे पास. हा. काय म्हणता येईल? का नाही म्हणता येईल? काही पण म्हणा, काय म्हणता येईल? रेल्वे पास दोन प्रकारचे असतील. एक फर्स्ट क्लासचा. कोणता आहे म्हणता येईल, कोणता नाही कसं काय म्हणायचं? तुमच्याकडे रेल्वे पास का नाही? तेवढं सुटेबल वाटत नाही मला. तुम्हाला वाटलं तर तुम्ही वापरू शकता. का नाही? काय करायचं? त्याच्या अगोदर वाय लिहा. बोला. वाय नंतर वर्बल क्वेश्चन बोट ठेवायचं. वाय हॅव यू नॉट रेल्वे पास और वाय पुढच्या प्रकारचा वर्बल क्वेश्चन रिपीट करा. हॅवंट यू रेल्वे पास. पुढं आ वाय डू यू पुढं काय? नॉट हॅव रेल्वे पास और वाय डोंट यू हॅव
रेल्वे पास. कोणाकडे म्हणलेस पुन्हा एकदा? ते बी ग्रुप मध्ये जाईल. म्हणून ए ग्रुप मध्ये ठेवायचं म्हणल्यास त्याला पुन्हा एकदा लिहा. कोणाकडे. परंतु इथं के मॅटर ऍप्लिकेबल होत नाही, कारण का इथं सलमान खान असतो, बरोबर आहे. नॉटच्या रूपामध्ये. म्हणून मुद्दाम ते वाक्य इकडे लिहू की जेणेकरून आपल्याला क्लिअर होईल की दॅट के केस इज नॉट ऍप्लिकेबल इन निगेटिव्ह. कोणाकडे रेल्वे पास નથી છે, नाही आहे. काय मग कोणाकडे हु ऑल वर्बल क्वेश्चन वर जायचं पुढं. कुठे? हा इथे हॅव. यू तर काय झालं, राहिलं काय? हॅव नॉट रेल्वे पास. दुसऱ्या पद्धतीनं हु ऑल काय? और हु ऑल रेल्वे पास. और हु ऑल डू नॉट हैव रेल्वे पास. आणखीन काय ऍड करायचं असेल तर, काय मिनिंगफुल बनत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे यू मे ऍड. झालं असेल तर जमतंय का नाही हे चेक करण्यासाठी आणखीन एक घ्या. सर्व विद्यार्थ्यांकडे नोटबुक्स आहेत. सर्व विद्यार्थी काय घेतोय आपण, कारण का आपला ए ग्रुप ठेवायचा आहे म्हणून. सर्व विद्यार्थ्यांकडे नोटबुक्स आहेत. त्यातलं जे येत नाही ते मला विचारा. हो गया. रिपीट हे 2 सेट तुम्ही करून घ्या आणि तुम्ही बनवलेले एक आणि आपण बनवलेले एक, असे दोन्ही रिपीट वन्स. आणि सेल्फ उद्या संडे आहे, 15 सेट्स. ठीक आहे. आणि रिव्हिजन करून या आतापर्यंतची. रिव्हिजन तुम्हाला फक्त वाचवू शकते. ऑल राईट. चालू आहे पॉज. पळून जाऊ नका.